मोहन अनाथ होता. तो गावांमध्ये शेतात मजुरीचं काम करायचा. मग अचानक गावात कोरड पडली, शेत सुकली. आता मोहनला गावात काम पण मिळत नव्हतं. आता एकच मार्ग आहे की मी शहरात जाऊन पैसे कमवायचे. जर इथे राहिलो तर उपाशी राहून मरणाची वेळ येईल. आणि याच विचाराने मोहनने आपली पायी यात्रा सुरू केली. त्याच्याकडे ना कोणते वाहन होते आणि नाही कोणता सोबती. सकाळची दुपार झाली. आता मोहन एका तलावाजवळ पोहोचला. तो तलावाचे थंड पाणी पित होता तेव्हा त्याचं लक्ष एका सशाकडे गेलं. ससा पळत होता आणि सशाच्या पाठीमागे लागला होता कोल्हा. ससा आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मोहनला दया आली. मोहनने जमिनीतून दगड उचलला आणि कोल्ह्यावर मारू लागला. एक दगड कोल्ह्याच्या कपाळावर लागला आणि मग कोल्हा घाबरून पळू लागला. ससा थांबला. धन्यवाद मित्रा. अरे तू बोलू शकतोस का? हो मित्रा, वा, हे खूप चांगलं आहे. आज तू माझा जीव वाचवलास. मी आयुष्यभर तुझा ऋणी राहीन मित्रा. तसे तुम्ही तुमच्या जंगलाच्या रस्त्याने कुठे जातात? कामाच्या शोधात शहरात जात आहे. माझ्या गावात कोरडे पडले आहे आणि याचे कारणाने मी शहरात जातोय. आणि तुमचे कुटुंब? मला कोणी नाही, मी अनाथ आहे. मी पण. माझ्या सगळ्या भाऊ बहिणींना कोल्ह्याने खाऊन टाकले. मी एकटाच उरलो आहे. मित्र माझा पण नाहीये कोणी आणि तुमचा पण कोणी नाहीये. तर तुम्ही मला तुमच्या सोबत ठेवून घेणार का? अरे का नाही, मी तर विचारच करत होतो की मला पण एक साथीदार असायला पाहिजे ज्याच्याशी बोलताना मला एकटेपणा जाणवणार नाही. आणि तू तर खूपच छान आहेस. खूपच छान. तर चला एकत्र जाऊया. मोहन आणि ससा बोलता बोलता चालू लागले. ते दोघंही खुश होते. असे चालत चालत संध्याकाळ झाली आणि ते दोघं एका झोपडी जवळ आले. मित्रा, आज जाणं योग्य असेल का? थांब, मी बघून येतो. ससा घाईघाईने झोपडीच्या दारावर पोहोचला. सशाने आत डोकावले. हो मित्रा, अरे सगळं व्यवस्थित आहे. मोहनने झोपडीच्या दारावर टकटक केली आणि एक म्हातारी दारावर आली. आजी, मी एक प्रवासी आहे, शहरात चाललोय. आज रात्री मला तुमच्या घरात आसरा मिळेल का जरा? हो हो बाळा, का नाही. तसंही आम्ही म्हातारीला कोणी नाही आणि कोणीही आम्हाला भेटायला पण येत नाही. आत ये बाळा. हे माझे पती आहेत. आता हे चालू फिरू शकत नाहीत. नमस्कार आजोबा. नमस्कार बाळा. तुमची तब्येत चांगली आहे ना? ओ बाळा, तू यांच्याशी बोल. मी तुझ्यासाठी चहा नाश्ता आणते. मोहन म्हाताऱ्या आजोबांशी बोलू लागला आणि आजी किचन मध्ये चहा नाश्ता करायला लागली. काही वेळाने आजी चहा नाश्ता घेऊन परत आली. आजीने मोहनला चहा दिला आणि स्वतः पण पिऊ लागली. नाश्ता बघून ससा पुढे झाला. तूही घे, घाबरू नकोस. मी तुला काहीही करणार नाही. आजीने सशालाही एक सामोसा देऊन टाकला. ससा मोठ्या आवडीने सामोसा खाऊ लागला. हे तर खूपच चविष्ट आहे. या अगोदर मी असं जेवण कधीच नव्हतं जेवलो. सस्याला बोलताना पाहून आजी थक्क झाली. हा खरंच बोलू शकतो का? हो आजी, मी पण याचं बोलणं ऐकून हैराण झालो होतो. पण हा खूप छान आहे आणि चांगलं बोलत असतो. आणि हा सुद्धा माझ्यासारखा अनाथच आहे. असं बोलू नकोस मुला. तू सुद्धा अनाथ नाहीयेस आणि हा सुद्धा नाही. तू मला आजी म्हणालास ना, तर आम्ही सुद्धा तुझं कुटुंबच आहोत. हो आजी. त्यावेळी घराबाहेरून गायीचा आवाज येऊ लागला. असं वाटतं कोणीतरी जंगली प्राणी आला असावा. आजी आणि मोहन दोघंही घरातून बाहेर आले. माणसांना बघून कोल्हा पळून गेला. आता हे यांचं रोजच झालं आहे. माहित नाही ही कधी येईल आणि तिचं वासरू कसं सुरक्षित राहील. आजी, एक गोठा बांधू शकतो का, ज्याच्या आपल्या गायी आणि तिचे वासरू सुरक्षित असेल? ते तर आहेच, पण ह्या वयात मला माझ्या घराचं काम होत नाही. मी गोठा कसा बांधणार? आजी, मी आहे ना. मी माझ्या आजीसाठी एवढे तर नक्कीच करू शकतो.
आजी मोहनकडे बघून हसतात. मग मोहनने आजूबाजूला पडलेले बांबू, दोऱ्या आणि गवत एकत्र केले आणि मग मोहन आणि ससा एकत्र मिळून गोठा बांधू लागले. मित्रा, इथे एक दोरी बांध. आता आलो. काही तासातच मोहनने सर्व बांबू लावून टाकले होते. बाळा, आता तर खूप रात्र झालीये. तुम्ही लोक जेवण करून आराम करा. उरलेली कामं उद्या करा. ठीक आहे आजी. मोहन आणि त्याचा मित्र ससा झोपडीच्या आत गेले. दोघं जेवले आणि मग झोपून गेले. पुढच्या दिवशी सकाळी लवकर उठून दोघांनी कामाला सुरुवात केली. सकाळची दुपार झाली. शेवटी गोठ्याचे बांधकाम पूर्ण झाले. हे बघा आजी, आता तुमची गाय आणि तिचे वासरू सुखरूप आहे. वाह, हे तर फारच छान आहे बाळा. माझ्या स्वप्नातही मी अशा गोठ्याचा विचार केला नव्हता. नवऱ्याला ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी आजी आत आली. अहो, ऐकलत का? मोहनने खूप छान गोठा बनवलाय. आता आपली गाय सुरक्षित आहे. धन्यवाद, तुमचे खूप खूप धन्यवाद. आजोबा, तुम्ही धन्यवाद म्हणायची गरज नाहीये. आजीने आम्हाला प्रेम आणि आश्रय दिला आणि त्याच्यासमोर हे तर काहीच नाहीये. तो खूप चांगला आहेस बाळा. माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीही नाहीये, पण एक रहस्य आहे जे तुझे आयुष्य बदलू शकते. जादुई सुपारीचे रहस्य. जादुई सुपारी? माझ्या घराच्या मागे मी सुपारीचे झाड लावलेले आहे. अनेक सुपाऱ्या असतील, पण त्यामध्ये एक सुपारीतून भरपूर तेज येत असणार. ती सुपारी जादुई सुपारी आहे. ती सुपारी हातात ठेवून तुम्ही जे काय मागाल ते सगळं तुम्हाला मिळत जाणार. पण हे रहस्य तुम्ही मला का सांगत आहात आजोबा? कारण तुमच्यासारखे चांगली माणसंच अशा जादुई सुपारीचे अधिकारी आहात. आता जा आणि ती जादुई सुपारी तोडून आण. मोहन झोपडीच्या मागे गेला तेव्हा तिथे एक सुपारीचं झाड होतं ज्यावर खूप सुपाऱ्या होत्या. यापैकी जादुई सुपारी कोणती असेल? ती बघ मित्रा, त्या सुपारीतून प्रकाशच येतोय. थांब, मी तोडून आणतो. हा. सशाने ती जादूची सुपारी तोडली आणि मोहनच्या हातात ठेवली. मोहन आणि ससा झोपडीत परत आले. हे बघा आजोबा, आम्हाला ती जादुई सुपारी मिळाली. खूप छान बाळा. आता या सुपारीचा फक्त चांगला उपयोग कर. हे जादुई सुपारी, या छोट्याशा झोपडीला हवेलीमध्ये बदलून टाक. त्या झोपडीचे आता हवेलीत रूपांतर झाले. धन्यवाद बाळा. धन्यवाद बाळा. आम्हाला अजून काही नकोय. तुम्ही या सुपारीने इतरांना मदत करा. ठीक आहे आजोबा. आजी, आता आम्ही येतो बरं का? ठीक आहे बाळा, पण येत राहा. हो. होय आजी. बाय बाय आजोबा. आजोबांचा निरोप घेऊन मोहन आणि ससा त्यांच्या वाटेला निघाले. आपण आता या जादुई सुपारीचं काय करणार? आपल्याला इतरांची मदत केली पाहिजे. तर मित्रा, चल आपण गावाला जाऊया. हो. ते दोघं मोहनच्या गावी पोहोचले. चारी बाजूने फक्त कोरडं पडलं होतं. सगळी शेतं कोरडी होती. मोहनने त्याची जादूची सुपारी बाहेर काढली. हे जादुई सुपारी, ही सगळी शेतं पुन्हा हिरवीगार कर. आणि क्षणार्धात सगळी शेतं हिरवीगार झाली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. पुन्हा एकदा गावात आनंदाची लहर आली. मोहन त्याच्या घरी परत आला. तो लोकांना मदत करण्यासाठी जादूची सुपारी वापरायचा. आणि आता त्याला एक सोबतीही होता, त्याचा बोलणारा ससा. अरे मित्रा, मला खूप भूक लागलीये. आणतोय. तुझे पराठे अगदी तयार आहेत. अरे वा, बरं तू भेटलास. नाहीतर मी माणसांचे इतके स्वादिष्ट अन्न कसे काय खाऊ शकलो असतो. शेवट चांगलं की सगळंच चांगलं?